who laid down their lives for the nation. Their sacrifices it etched in our heart and mind, reminding us of price of our freedom. Let us take a moment to remember their unwavering dedication and honor of their legacy. Our prayer soldiers. Also, Dr. Smart, good job. I was just before that I was retired बाहेर आलो होतो. पण जगामध्ये आपण पाहतो बरीच राष्ट्र अमेरिका घ्या रशिया घ्या त्याबद्दल कन्सिडर एज अ सुपर पॉवर आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर. पण हॅट्स ऑफ टू दिस इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर who fought the war. That is a decisive war. Decisive war of the म्हणजे फाईट करून आणि 15 दिवसात राष्ट्र विभागून ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान केलं. त्यामुळे ते सुद्धा एक इंदिरा गांधीच्या बाबतीत अतिशय मोठं धाडस आणि अतिशय मोठं कर्तृत्वपण समजलं जातं. आज स्टुडंट्स करता हे करिअर आहे डिफेन्स सर्व्हिसेस ऑफिसर बनणं किंवा ज्या मुलांनी शिक्षण झालं तर जवान बनणं आज त्यांना पगार उत्तम मिळेल. ॲज अ ऑफिसर तुम्ही वयाच्या 19.5 वर्षी यू गेट सॅलरी ओव्हर 1,000 रुपीज प्लस तुम्हाला तरी फॅसिलिटीज आहेत स्टेटस आहे लाईफस्टाईल आहे आणि पेन्शनेबल सर्व्हिस आहे. पुष्कळ सुविधा आहेत तुम्हाला आज सर्व्हिसेस ऑफिस झाल्या आहेत. त्या स्टुडंट असतील ते 10वीपासूनच सुरुवात करायची तर 10वीला बसतात की मला माझ्याकडे एप्रिलमध्ये येत असतात. पण आता गेल्या 4 वर्षामध्ये रिझल्ट जे उशिरा झाले त्यामुळे आता सुरू झाली 10वीची बॅच. जवळजवळ 25 वर्ष कारगिल युद्धाला झाली आणि यानिमित्त आनंद विश्वमध्ये कॅप्टन वंजारी सरांचं मार्गदर्शन आम्ही ते ठेवलेलं होतं. कारगिल युद्ध तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, पण वंजारी सरांसारखे एक व्यक्तिमत्व की ज्यांनी सैनिकी प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करत आलेले आहेत. एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून वंजारी सरांचं हे आजचं मार्गदर्शन आजच्या तरुण पिढीला नक्कीच त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. की जसं सावरकर म्हणायचे की प्रत्येक महाविद्यालयांमधनं सैनिकी शिक्षणाची खूप प्रचंड गरज आहे आणि काळाची गरज लक्षात घेता वंजारी सरांसारख्या व्यक्तिमत्व आमच्या कॉलेजमध्ये येणं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हे नक्कीच उपयोगी ठरणार आहे. कारगिल युद्धामध्ये जे जे शहीद झाले खरं कारगिल युद्ध आपण जिंकलो होतो. आपल्याला सगळं अनएक्सपेक्टेड एक वेगळा धक्काच झाला होता, पण ज्या जिद्दीने हे युद्ध सगळं जिंकलं गेलं आणि त्या युद्धामध्ये जे शहीद झाले त्या सगळ्या जवानांची आज आठवण येते सगळ्यांना ठेवते. देशाचे पंतप्रधान स्वतःही आज तिकडे गेलेले आहेत. तर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं हे युद्ध आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. त्या सगळ्या शिवसैनिकांना मानाचा मुजरा.